तर राज्यामध्ये पुन्हा एकदा एका सरपंचावर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातल्या मेसाई जवळगा गावच्या सरपंचांवर हा हल्ला झालाय। सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या हल्ल्यामध्ये सरपंच आणि त्यांचे भाऊ जखमी देखील झालेत। गाडीच्या काचा दगडाने फोडून पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा हा प्रयत्न झाल्याचं समजतंय। रात्री 1 वाजताची ही घटना आहे। पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। ओंकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। ओंकार, धक्कादायक हा प्रकार आहे, सरपंचांवर हल्ला झालाय मेसाई जवळगा गावच्या। प्रकार नेमका काय घडला, कोण होते हल्लेखोर, काही माहिती समजू शकली आहे का? काय नेमकी या सगळ्याबद्दलची माहिती? अजिंक्यजी, जर पाहिलं तर मागील काही दिवसांमध्ये पवनचक्की कंपन्या असतील, त्याच पद्धतीनं सोलार ऊर्जा निर्मितीच्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांची मक्तेदारी जी आहे ती दिवसेंदिवस कुठेतरी जिल्ह्यात मागच्या काही दिवसांमध्ये वाढलेली पाहायला मिळालेली होती। यामध्ये अनेक शेतकऱ्यांना धमकावण्याचे प्रकार देखील समोर आलेले होते। याच अनुषंगानं मेसाई जवळगा गावामध्ये देखील एक प्रकार घडला होता। एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेतून कुठेतरी जबरदस्तीनं रस्ता करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि त्याला विरोध करण्यात आलेला होता गावकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात। त्यावेळी बाउन्सर्स आणून कुठेतरी फिल्मी स्टाईलनं धमकावण्याचे प्रकार देखील समोर आलेले होते आणि त्याच गावातील सरपंच असलेल्या त्या सरपंचावर जे आहे ते काल रात्री 1 वाजेच्या दरम्यान कुठेतरी त्यांच्या गाडीवरती पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आहे। गाडीच्या काचा देखील फोडण्यात आलेला आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर पोलिसांनी देखील त्या ठिकाणी पोहोचून रात्री 1 वाजता जो आहे तो तेथील पंचनामा केलेला आहे आणि पुढील प्रक्रिया जी आहे ती पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। दिवसेंदिवस कुठेतरी तुळजापूर तालुक्यात हे जे प्रकार आहेत ते वाढत आहेत आणि त्यातूनच कुठेतरी हा हल्ला झालाय असा अंदाज जो आहे तो आता वर्तवण्यात येतोय। ओंकार, मात्र हल्लेखोर नेमके कोण होते, प्राथमिक काही माहिती समोर आलेली आहे का? आणि ज्यांच्यावर हल्ला झालाय त्या सरपंचांनी या संदर्भात काही पोलिसांना सांगितलंय का? या मागे काही वेगळी कारणं आहेत का? राजकीय कारणं आहेत, पूर्ववैमनस्य आहे, काय नेमकं यामागे काही त्याबद्दलची प्राथमिक माहिती कळू शकली आहे का? नाही, अद्याप तरी याबाबतची कुठलीही माहिती जी आहे ती समोर आलेली नाहीये। जे हल्लेखोर आहेत ते नेमकं कोण होते, कशामुळे त्यांनी हा हल्ला केलेला आहे, त्याची नेमकी जी कारणं आहेत ती अद्यापही समोर आलेली नाहीयेत। मात्र पोलीस जे आहे ते आता पूर्णपणे सर्व अंगाने या घटनेचा जे आहे ते तपास करताना कुठेतरी पाहायला मिळत आहे। त्यामुळे आज जे आहे ते ही जी काही कारणं आहेत ती समोर येण्याची शक्यता आहे। अजिंक्यजी, ओंकार, मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींचं नेमकं या संदर्भात काय म्हणणं आहे? म्हणजे स्थानिक आमदार आणि जिल्ह्याचे खासदार नेमकं काय म्हणतायत या सगळ्या संदर्भात? त्यांची काही प्रतिक्रिया समजू शकली आहे का? जर पाहिलं तर मागे जे काही विधिमंडळाचं अधिवेशन पार पडलेलं होतं त्याच्यामध्ये विरोधकांनी ही जी काही पवनचक्क्या असतील त्याच पद्धतीनं सौर ऊर्जा निर्मितीच्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्या विरोधात विधिमंडळात देखील आवाज उठवलेला पाहायला मिळालेला होता। ही जी दादागिरी जी आहे ती दिवसेंदिवस कुठेतरी वाढताना पाहायला मिळत असल्याचं कुठेतरी चित्र आहे। ठीक आहे ओंकार, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आणि या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। आपल्या सोबत सध्या सुषमाताई अंधारे सुद्धा आहेत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। सुषमाताई, पुन्हा एकदा एका सरपंचावर हल्ल्याचा प्रयत्न झालाय। सरपंच धाराशिव मधले आहेत। पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। अधिकृतपणे समोर आलेली नाही माहिती नेमका कशामुळे हल्ला झालाय ते, पण या सगळ्या घटनांच्या अनुषंगाने आपली पहिली प्रतिक्रिया। बीडची घटना ताजी असताना धाराशिवमध्ये असं प्रकरण घडावं हे धक्कादायकच काय तितकंच चिंताजनक आहे। मात्र अडचण अशी आहे की गृहमंत्री महोदयांकडून आपण फार काही अपेक्षा करायला जाऊ नये। कारण गृहमंत्री महोदयांना काही बोलायला गेलं तर ते फक्त मी पाळमुळं खणून काढतो, मी सगळं संपवतो, मी तपास शोधून काढतो असं म्हणतात। मात्र याच्यातली कुठलीच गोष्ट पूर्ण होत नाही। अजूनही त्या मस्ताजोग मधली लोक आंदोलनं त्यांची थांबलेली नाहीत, पण तिथे आरोपींना कधी अटक होत नाही। आणि अशा पद्धतीने जर कल्याणची घटना, राजगुरुनगर मधली घटना, आता हे सरपंच जळीत प्रकरणाची घटना, अशा घटनांमुळे इथे गृह मंत्रालय नावाची गोष्टच मुळात अस्तित्वात आहे का नाही अशी परिस्थिती आहे। ठीक आहे सुषमाताई, अशाच आमच्या सोबत जोडलेल्या राहा। आपल्या सोबत सध्या भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील देखील आहेत, त्यांची या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। पाटील साहेब, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। सरपंच आहेत निकम, त्यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झालाय, त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झालाय आणि पवनचक्कीच्या वादातून हा सगळा प्रकार घडला असावा अशी एकंदरीत शक्यता वर्तवली जाते। या हल्ल्याच्या अनुषंगाने काय नेमकं आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? त्या गावामध्ये काही दिवसापूर्वी अशा प्रकारची घटना घडली होती, मारहाणीची, दमदाटीची, आणि त्याच्यावरती पोलीस कारवाई करत होते। काल रात्री या बाबतीत फोन आल्यानंतर लगेच मी
DYSP ना बोललो हा आणि त्यांनी पोलिसांना लगेच पाठवलं होतं. हा त्यामुळे ती दुर्दैवी घटना घडण्यापासून थांबली. परंतु आता अतिशय सक्तीने कारवाई करण्याचे आम्ही आदेश तर दिले होते. हा परवाच एका दुसऱ्या विषयामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे बर आणि सक्त कारवाई केली जाईल. आम्ही त्याचा निश्चित पाठपुरावा करू. पाटील साहेब, म्हणजे आपल्याला याचा एक कुठेतरी पार्श्वभूमी माहिती असं एकंदरीत आपल्या बोलण्यावरनं दिसतंय. काही वेगळे वाद आहेत का, वेगळ्या स्वरूपाचे काही वाद आहेत का, पूर्व वैमनस्य होतं का, आपल्याकडे नेमकी काय माहिती या संदर्भात? नाही, साधारणपणे काय झालेलं आहे की बाहेर जिल्ह्यातले बाहेर गावचे लोक येऊन दमदाटी करतायत. ही प्रकरणं आता पुढे यायला लागलेली आहेत. बर. आणि त्या बाबतीमध्ये आमचे जे स्थानिक SP आहेत आणि जिल्हा प्रशासन म्हणजे आताचे कलेक्टर जे असतील त्यांना सगळ्यांना या बाबतीत सूचना साधारण 10-15 दिवसापूर्वीच दिलेल्या आहेत. बर. आणि आम्ही खूप बारकाईने सगळे समजून घेतोय. बर. धाराशिव मध्ये सोलर आणि विंड रिलेटेड कामं गेल्या काही वर्षांपासून चालू आहेत. हो. आणि काही छोट्या घटना आधी घडल्या होत्या, परंतु आता हे दुर्दैवी बीड मधल्या घटनेनंतर अनेक लोक पुढे यायला लागलेत. आणि माझी जनतेला हीच विनंती आहे, आव्हान राहणार आहे की कुठे काही अन्याय झाला असेल तर त्या बाबतीत त्यांनी पुढे यायला हवं आणि तक्रारी द्यायला हव्यात. आणि या बाबतीत आम्ही अतिशय बारकाईने पाठपुरावा करू. हो, पण पाटील साहेब, हे लोक कोण होते, काय वाटतं आपल्याला, आपला नेमका काय अंदाज आहे, आपल्याला काही कल्पना आहे का की हे लोक नेमके कोण असावेत? नाही, या बाबतीत मी आता काही सांगणं योग्य राहणार नाही. पण 1-2 दिवसामध्ये आम्ही निश्चितपणे या बाबतीत डिटेल्स जे आहेत ते आपल्यापर्यंतही पोहोचवू आणि त्या बाबतीत अतिशय ताकदीने कारवाई करू. पाटील साहेब, आपण पोलिसांना काय सूचना केल्या आहेत? आता सध्याची ही परिस्थिती तिथली थोडी नाजूक आहे, संवेदनशील बनलेली आहे. कुठेतरी या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण देखील मिळवणं तितकंच गरजेचं आहे. आपण पोलिसांना नेमक्या काय सूचना केल्या? काही दिवसांपूर्वी या बाबतीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. एका बारूळ नावाच्या गावामध्ये अशा प्रकारची घटना झाली होती. सुरुवातीला पोलीस यंत्रणेकडनंही काही कुचराई लक्षात आली तर संबंधित कर्मचाऱ्यांवरती कारवाई देखील करायला लावलेली आहे. आणि मला वाटतं थोडी अजून माहिती आजच्या दिवसभरात मिळाल्यानंतर आपल्याला अधिक मी बोलू शकेन. परंतु 2 गोष्टी आहेत. एक तर सक्त कारवाईचे आदेश तर दिलेत आणि आम्ही मी स्वतः वैयक्तिक पाठपुरावा करून कारवाई करून घेणार आहे. पाटील साहेब, शेवटचा एक प्रश्न विचारतो. घटना अत्यंत गंभीर आहेत आणि अशा घटना भविष्यात घडू नये त्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे असं वाटतं? कारण तुमच्या पक्षाचं सरकार आहे राज्यात, गृहमंत्री देखील तुमच्या पक्षाचे आहेत, मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत. या अशा घटना घडू नयेत भविष्यात यासाठी आपण काय नेमकं करणार आहात? पाठपुरावा नेमका कसा करणार आहात? या बाबतीमध्ये काही शासन निर्णय आहेत, काही कार्यपद्धती आहे जी अवलंबली जात नाहीये. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी असते. जमिनीचे वगैरे असे काही पवनचक्की संबंधित किंवा सोलर रिलेटेड वाद असले तर तक्रार त्यांच्याकडे जायला हवी आणि तिथे मग नेमका निर्णय घेतला जायला हवा. तसं न होता काही खासगी लोक या विषयामध्ये पडून वेगळ्या पद्धतीने काम करताय असं दिसतंय. तर हे सगळं समजून घेऊन मला नाही वाटत की फार वेळ लागेल सगळं समजून घ्यायला. हे सगळं समजून घेऊन सक्त कारवाई झाली तर मग बाकी कोणी हिंमत करणार नाही, काही चुकीचं करायला धजावणार नाही. ठीक आहे पाटील साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं आणि त्यांनी या अशा घटना भविष्यात घडणार नाही त्या अनुषंगानं जे काही करणं शक्य आहे ते आम्ही निश्चितपणे करू असं म्हटलेलं आहे. त्यांनी पोलिसांना देखील या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. तुळजापूरमधल्या एका गावातल्या सरपंचांवर हल्ला झालेला आहे. मेसाई जवळगा नावाचं हे गाव आहे, ज्या गावच्या सरपंचांवर हा हल्ला झालाय. सरपंच आणि त्यांचे भाऊ जखमी झाले त्या हल्ल्यामध्ये. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. सरपंचांच्या गाडीच्या काचा सुद्धा फोडण्यात आल्या. पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. मी रात्री तुळजापूरून इकडं जवळगाला येत असताना अचानक कोणी 2 टू व्हीलर आल्या. एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं. दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या. आणि ज्यावेळेस हॉर्न वाजवत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली. जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला. पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले फुगे मारून मग
आम्ही फास्ट निघालो पुढं निघता येत असताना मग अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काहीच दिसलं. मग माझी परत गाडी स्लो झाली. नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडनं पण गाडीला दगड मारले. असं केलेलं आहे. तुमचं संशय कुणावर आहे नेमकं काय? संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा. जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्राचं. मध्ये पवन चक्कीचा एक विषय होता तुमच्या गावात, त्याच्या संदर्भात काय तुम्हाला संशय येते का त्याच्यावर? त्याच्या संदर्भात मी पहिल्यांदा बाईट दिली तर त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे की असं वाटतं. रात्री SP साहेब आलते, काय कारवाई काय आरोपी काय? आरोपी नाही कोणी पण कारवाई वगैरे केली, त्याची पोच वगैरे मी सगळे घेऊन आलेलो. तुम्हाला का पोलीस संरक्षण पाहिजे का काय? आता दिलं तर चांगलीच गोष्ट आहे. असं जर घडत असेल तर मग कसं काय करणार, कसं फिरणार आणि जनतेची कामं कशी करणार. ॲक्च्युली लाईटचं काम बघायला गेलो तुम्ही. गावात दिवसभर लाईट नव्हती. आमच्या गावात शेळ्या चोरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला गेलो. लाईटीचं काम बघून येतानाही माझ्यावर हमला झाला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.